श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता मी खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे ना हा व्हिडिओ आहे महिन्यापूर्वीचा. तर मी सांगितलं होतं की माझा मोबाईल जरासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळं त्याची जी शूटिंग आहे ती होत नव्हते, म्हणजे एडिट होत नव्हता. तर चला आता इथे ना आम्ही पापड करून आणले होते, कारण तेव्हा मुलींची शाळा चालू होती आणि शाळा चालू असल्यामुळे त्यांना कसं ना पापडची चटणी खूप आवडते आणि घरचे पापड संपले होते आणि आता आम्हाला ना पापड करायचे होते. पण म्हणतात की चैत्राच्या महिना लागल्यावरती किंवा चैत्र झाल्यानंतर पापड करावं किंवा त्याच्या आधी करावं. तर अजून पापड करायचे होते, पण मग आहे ना मुलींसाठी आम्ही ते रेडीमेड जे पापड आहे मशीनचे ते करून आणले होते. एकदा पण करून आणले होते, पण ते खराब झाले होते. म्हणजे ना म्हणजे ते बारीक बारीक असे असं आळाया टाईप झालं होतं त्यामध्ये. तर तेव्हापासून तर विषय सोडला होता. पण यावेळेस ना थोडेच करून आणले आणि ते मस्त. पण ह्यावेळेसचे पापड ना छान झाले होते. जे पहिले होते ना ते असे ना दाताला चिपकत होते. आता हे पापड आहे ना हे चिपकत नाही, खूपच छान होतं. तर बघा एवढे असे पापड इथं झालेले आहे. तर आता हे ना आपल्याला सुकत टाकायचे आहे. तर याला ना आधी पहिले ना फॅनखाली, म्हणजे फॅनखाली पण नाही तर जास्त उन्हात पण नाही सुकावं लागत. तर याला सकाळचं कवळवून द्यायचं असतं. तर मी आता ना इथे जे रूममध्येच ना त्याला साडी टाकून त्याच्यावरती ते टाकले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना त्याला सकाळचं जे कोवळं ऊन आहे ते दिलं होतं. तर आता ना मी एक एक करून आहे ना हे पूर्ण जे पापड आहे ते सुकत टाकते. तर बघा असे ना ते एकाला एक चिपकलेले असतात. तर ते जास्त जर मोकळे केले नाही ना तर ते म्हणजे बुरा आल्यासारखं होतं. तर बघा इथं मी ना एक एक जे पापड आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित असे सुट्टे करून सुकत टाकत आहे. तर जास्त पातळ पण नाही टाकायचे आहे, नाहीतर आहे ना ते जे आहे वाकडे होतात. तर अशा पद्धतीने एकावरती एक ठेवत आहे मी आणि छान सुकतात अशा पद्धतीने. तर चला आता पटपट असे ना हे जे पूर्ण पापड आहे ते सुकत ठेवते. तर याला जास्त फॅन खाली पण नाही ठेवायचं आहे. तर बघा अजून हे पिशवीतले पण बाकी आहे. तर चला पटपट असे ना हे जे पापड आहे ते आपण सुकत टाकून घेऊया. तर फायनली आता पूर्ण पापड आपण सुकत टाकून झाले. तर बघू शकता काही काही पापड ना असे वाकडे व्हायला लागले होते, कारण त्याच्यावरतून आहे ना आपल्याला साडी टाकावी लागेल. कारण जो वरतून होते ना ते थोडेसे असे वाकडे होतात. तर ते ना मी वेगळ्या डब्यात भरणार आहे, म्हणजे ते ना आपल्याला रोजच्या जे वापरत आहे ते येऊन जातील आणि जे चांगले चांगले आहे ते व्यवस्थित अशा दुसऱ्या डब्यात भरणार आहे. तर चला आता याला व्यवस्थित असं झाकून ठेवलेलं आहे आणि इथं थोडंसं वाकडं झालं तर याला मी सरळ करते. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आहे ना सकाळी पुन्हा याला कोवळवून द्यायचं आहे. तर त्यासाठी मला इथं फरची पण साफ करून घ्यायची होती, कारण सकाळी सकाळी ना साफ करायला जमणार नाही, कारण टिफिनची तयारी करावी लागते. आणि आता इथं बघा सुकत टाकल्यानंतर इथे ना आपल्याला जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्येच आपल्याला इथे आहे ना जे पापड आहे ते सुकत टाकायचे होते. तर मी असं वाटलं होतं की धुवून घ्यावं, पण धुवून घ्यायला पाणी जास्त लागतं आणि आमच्याकडे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर मग नंतर म्हटलं नको पाणी नको, आपण आहे ना पाण्यानेच म्हणजे जे सुती कपडा आहे त्यानेच पुसून घेऊया. तर इथं छोटंसं मग येणं बादलीत पाणी आणलं आणि छान अशी एवढं जो गॅलरी आहे ती स्वच्छ अशी पुसून घेतली आणि मग तिथंच मी सकाळचे जे पापड आहे ते सुकत टाकले. तर इथं आहे ना खूप धूळ येते, म्हणजे वरती आहे पण तरी कुणास ठाऊक इथं ना जास्तच धूळ येते. त्यामुळं रेग्युलर त्याला तिथं झाडपूस करावीच लागते. तर म्हणजे शक्यतो रोज रोज काय होत नाही, पण जेव्हा कधी वेळ भेटेल तर मी तिथं जे आहे ती साफसफाई करून घेते. तर आता सफाईला बी लागलेच होते, तर वरचं जो कडापे वगैरे आहे तेही साफ करून घेतले होते. म्हटलं तिथेही धुवू नको. आणि मी ना कॅमेरा सेट केला होता, तर मला वाटलं व्हिडिओ शूट छानपैकी चालू असेल, तर ते शूट फक्त आहे ना जी खालची परची आहे तोच झाला होता. कारण कामाला तर बिलगलं ना तर ते कॅमेऱ्याकडे बघायला लक्ष होत नाही. आणि खरंच शूट करणं काही सोपं नसतं. तेव्हा प्रत्येक आपलं काम सोडून त्याच्याकडं 2000 वेळेस बघावं लागतं, शूटिंग चालू आहे की नाही, बंद झाली आहे का काय. तर बघायला थोडंसं म्हणजे काय 5-10 मिनटाचा व्हिडिओ वाटतो, पण त्यामागं खूप काही मेहनत असते. तर खरंच व्हिडिओ बघताना ना लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर चला पटपट अशी मी फरची ना साफ करून घेते. तर खरंच जर तुम्ही घर बांधत असाल ना तर सफेद फरची ना चुकूनही बसवू नका. खूप म्हणजे ती ना थोडासा जरी डाग जर पडला तर लगेच दिसायला लागतो. तर खूप तिला आहे ना म्हणजे क्लिनिंगची काळजी घ्यावी लागते. तर मला तर खरंच सफेद फरची आवडत नव्हती, पण आमच्या आहोंना त्याची खूप आवड आहे. पण त्यांच्या आवडीनं मला खूप त्रास होतो, कारण ती साफ करायला ना खूप म्हणजे ना त्याला एक दिवस जरी थोडंसं हे झालं तरी ती खूप विचित्र दिसते. तर बघा इथं आहे ना आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी सकाळी छान असं आहे ना मुलींना एकीला टमाट्याची चटणी केली होती आणि दोघांना म्हणजे ना आरूला काय आपल्या जो वडा म्हणजे सांडग्याची भाजी आवडत नाही, तर तिला ती टमाट्याची चटणी केली होती. आहोंना आणि राधिकाला मी केली होती
वड्याची भाजी म्हणजे सांडग्याची भाजी. तर बघा आता त्यांची स्कूलची तयारी झाली होती आणि आता त्यांचे टिफिन वगैरे भरले होते आणि आता त्या निघणार होत्या स्कूलमध्ये. तर कोणाचं काय तर कोणाचे सॉक्स घालायचं चालू आणि एवढा सर्व पसारा मी किचनवरती ठेवलेला आहे. तर आता मी म्हणजे मला व्हिडिओ करते म्हणजे मला काम नसतं असं काही नाही, प्रत्येक काम मला करावंच लागतं. पण मग आता बघा इथे हे पापड आपण काल सुकत टाकले होते ना आणि इथं कालची जी फरची आहे ती व्यवस्थित अशी छान आपण पुसून घेतली होती. तर इथं चोपाळा बसवायचा होता, तर तो चोपाळा बसवायला ना कड्या नव्हत्या त्याला, त्यामुळे तो असंच इथं ठेवला होता. तर मग मी तिकडे काय त्या साईडला काही वाळ टाकलीच नाही. इकडे बघा सकाळी सकाळचं कवळं ऊन येत होतं, तर इथंच आहे ना मस्त असे जे पापड आहे ना मी ते सुकत टाकले होते. तर कवळं उन्हाने ना पापड छान होतात, पण जास्त कडक उन्हात पण ठेवायचे नाही. जर जास्त ऊन जर लागलं तर ते वाकडे होतात. तर बघा इथे ना ते जे पापड आहे ते पूर्ण मी उन्हात टाकून घेते. आता ऊन सकाळचं होतं तरी माझ्या अंदाजे 8च्या नंतरचंच होतं, कारण त्या शाळेत गेल्याशिवाय मला दुसरं काम करताच येत नाही. त्या गेल्यानंतर मग मी ना सर्व भांडे वगैरे राहून दिले आणि आता पहिले ना म्हटलं पापड वगैरे आपण सुकट टाकून घेऊ आणि मग बाकीचे कामाला, कारण ही सकाळचं कवळं ऊन जर गेलं तर मग त्या दुपारच्या उन्हाचा आपल्याला उपयोग होणार नाही. तर इथं चला पटपट असे ना मी आता हे पापड पण सुकट टाकून घेते. आणि तुम्ही कशा पद्धतीने पापड करतात ते सांगा. तर आम्ही ना म्हणजे हाताने जे आपलं रामबंधूचं पीठ आहे ना ते रेडीमेड आणतो किंवा डाळी वगैरे आणून त्या गिरणीवरती दळून मग पापड करतो. पण यावेळेस बघू, प्रत्येक वेळेस ना थोडं नवीन ट्राय करून बघायचं. आता एवढं करायचं म्हटलं ना तर वेळ नव्हता, त्याच्यामुळे ना शेतातले कामं पण चालू होते, त्याच्यामुळं अशा पद्धतीने केले होते. पण हे पण पापड खूप छान झाले होते. पण आता याचा व्हिडिओ मी तुम्हाला काही शेअर करू नाही शकले, कारण सासूबाई ते करायला गेले होते, तर त्याच्यामुळं मला त्यातलं काही माहीत नाही. तर बऱ्यापैकी कामं म्हणजे कशी हे पापड वगैरे कुरडया तेच करून घेता म्हणजे मीही त्याला मदत करते. पण मग त्यांचं कसं म्हणजे बाहेरून करून आणले होते, तर ते दोघं गेले होते. तर शाळेत जातं त्यामुळं मग आम्हाला काही जमलं नाही. तर आता कसं आहे ना, काही काही म्हणतील की पापड सुकं टाकलं आहे आणि माझे व्हिडिओ भरपूर जण बघतात, तर म्हणतील की तू कुठं गेली होती पापड करायला. त्यामुळे आधी सांगून देते की सासूबाईन ते गेले होते, मी फक्त सुकत वगैरे टाकायचे आणि डब्यात भरायचे वगैरे कामं केले होते. आणि कसं आता आपल्यापेक्षा त्यांना अनुभव जास्त असतो आणि आपल्याला विनाकारण कुठं कमी जास्त झालं तर त्यामुळं असं वाटतं त्यांच्या हाताने झालेलं बरं. आता त्यातही काहीचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो की आयतं असतं, सासूबाईच्या जीवावरती असतं. तर ज्याच्या त्याच्या घरातला प्रश्न आहे, ज्याने त्याने बघून घेतील, त्यामुळं बाकीच्यांनी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर बघा आता इथे ना रात्रीचे जे पापड आहे ना ते थोडेसे म्हणजे ना जे आपण साडी टाकली होती थोडेसे वाकडे झाले होते त्या साईडला. तर बघा आता इथे ना मी याला, कारण इथे ना म्हणजे वारं जर सुटलं ना धूळ येते आणि धूळ त्या पापडावरती बसू नये म्हणून मी ना पुन्हा साडीने ना ते झाकून दिले होते. तर आता आपलं जे भांडे वगैरे होईपर्यंत, किचन वगैरे पुसेपर्यंत आहे ना छान असे आपले पापड म्हणजे सुकणार आहे. तर बघा आता ही साडी वगैरे मी व्यवस्थित करून घेते आणि आता बाकीचं राहिलेलं कामही मला करायला जायचं आहे, तर तेही करून घेते. आणि कसं असतं ना, प्रत्येक काम वेळच्या वेळेवर झालं तर बरं असतं, नाही तर कोणत्याही कामाला थोडासा जरी उशीर झाला ना, म्हणजे जे आपलं भांडे वगैरे असतील किंवा कपडे धुवायचे असतील तर त्याला जर वेळ झाल्यानंतर खूप कंटाळा येतो. तर आता हा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळचा आहे. तर बघा पापड छान असे सुकले होते. तर आता लाईटमुळे ना तुम्हाला इथे दिसणार नाही. तर बघा आता मला त्रास झालं होतं की याला असे म्हणजे उभे ठेवू की असे सारखे ठेवू, तर असंच माझा विचार चालला होता. तर फायनली मग आहे ना मी असेच एकावरती एक व्यवस्थित असे ठेवून घेतले आणि जे जे काही थोडेसे वाकडे वगैरे झाले होते ते साईडलाच काढून ठेवले होते, कारण म्हटलं खराब व्हायला नको. तर याला ना आपण या डब्यामध्ये साठवणार आहोत. तर तुम्हाला मी भाजून पण दाखवते की कशा पद्धतीने आपले पापड भाजतात ते आणि रेडीमेड पापड कसे लागतात तेही तुम्हाला मी ट्राय केल्यानंतर दाखवते. तर चला आता पटपट असे ना या डब्यामध्ये मी भरून घेते. बघा असे व्यवस्थित असे आता पापड आहे ना आपले भरलेले आहेत, बघू शकता तुम्ही पूर्ण पापड्यात लावलेले आहे. तर आता याला आपण झाकण लावून घेऊया. अशा पद्धतीने पॅकिंग करायचे आहे. तर चला आता आपण भाजून बघूया. तर बघा मस्त असं छान आपण पापड भाजलेला आहे आणि पापड खूप रुचकर लागतात आणि तळून पण खाऊ शकता तुम्ही याला. तर बघा छान असा पापड आपला तळलेला आहे. आता 2 पापड मी भाजून घेते.
सॉरी तळलेलंच आलं मला बघा. नाहीतर पापड बघा लाल होतात, तर हे पापड लाल वगैरे काहीच होत नाही. तर चला संध्याकाळचा मेनू तयार झालेला आहे. पापड, पोळी, श्रीखंड, कांदा आणि शेवभाजी आणि थोडीशी इथे ना जी भरलेली भेंडी होती ती आहे. तर या सर्वजण जेवायला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ जय शिवराय.